पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेला बसले होते आणि स्वतःहूनच भरपूर हसत होते. त्यांच्या लक्षातच येईना, की आपण कुठं बसलोय. कदाचित डी-आय-जी लेव्हलचे अधिकारी असल्यामुळं त्यांना वाटलं असेल, की आपण आपल्या ऑफिसमध्ये बसलोय किंवा मित्रांमध्ये बसलोय. पण सोबत काम करणारे आपले सहकारी आहेत, समकक्ष किंवा खालचे आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी आहेत आणि आपण सगळ्यांना टीम म्हणून काम करतोय आणि तिथं आपण खिदळून हसतोय, दात काढतोय. पण समोर बघणारे कोण आहेत हे त्यांच्या लक्षात आलं नाही. कारण पुढच्या 2-3 मिनिटामध्ये त्या लोकांना ते हे सांगणार होते, की आपल्या भागात जी 10 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून, बलात्कार करून हत्या झालेली आहे. त्या आरोपींना आम्ही पकडू. आम्ही पकडलंय. आम्ही त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करणार. ह्या गोष्टी सांगणार होते. त्या राज्यातली अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली होती. पण ते विसरून गेले, की आपण गंभीर घटनेच्या पत्रकार परिषदेला बसलोय आणि आता आपल्याला ते मांडायचंय. पण जी गंभीर घटना होती, ती टिपण्यासाठी आलेले पत्रकार, पोलिसांचं हे अमानवीय रूप, संवेदनाहीन हसणं आणि राज्यात महिलांची सुरक्षा, मुलींची सुरक्षा करू न शकणारे हे असले निष्क्रिय पोलीस अधिकारी पाहून त्यांनी जी छबी टिपली, तुम्ही जे पाहताय, ती अत्यंत भयानक होती. संपूर्ण देशभर ही सगळी घटना व्हायरल झाली आणि पोलीस जागेवर संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी त्या मुलीला न्याय मिळेल तेव्हा मिळेल न्याय व्यवस्थेकडून. गुन्हेगारांना कठोर शासन व्हायचं ते होईल. परंतु राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, आपल्या महाराष्ट्राच्या नाही, तामिळनाडूच्या सी. जोसेफ विजय यांनी दात काढणाऱ्या त्या रमैया भारती आणि त्यांचे सहकारी जे आहेत, यांना डायरेक्ट निलंबित केलं, सस्पेंड केलं. का? तर त्या दात काढून हसत होत्या. एका मुलीच्या दुर्दैवी घटनेच्या पत्रकार परिषदेच्या अगोदर दात काढून हसल्याबद्दल. याला म्हणायचं मुख्यमंत्री आणि याला म्हणायचं संवेदनशील सरकारचा कार्यभार. नाहीतर आमच्या इकडं म्हणजे राज्यातलीच काय कुठल्याही देशातल्या महिलांचा असा क्रूर अंत झाला नाही पाहिजे. अन्याय अत्याचार झाले नाही पाहिजे. महिलांचा सन्मान झाला पाहिजे आणि कायद्याने संरक्षण मिळालं पाहिजे. रक्षकच जर भक्षक होत असतील, तर मग तिथं कायदा कठोर वापरला पाहिजे. हे घडलं आणि यांना काहीच वाटत नाही. अख्खा देश हळहळ करत होता, की कुठल्या पार्टीत हे पोलीस अधिकारी बसलेले नाही. कुणाशी सल्ला मसलत किंवा असं काही ट्रेनिंगला आलेले नाहीत किंवा नवखे पण नाहीत. काल परवा सेवेत लागलेत किंवा सर्वसामान्य माणसं पण नाहीयेत. जर तुम्हाला हे कळत नसेल, तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना काय हे या घटनेवरून लक्षात येतं आणि जबाबदार मीडियानी हे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून देशापर्यंत एक सच्चा मेसेज पाठवला. हा सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना धडा आहे, की तुम्ही पगार घेऊन काम करताना तुम्ही अंगावर वर्दी घातली ना किंवा तुम्ही शासनाचे नोकर आहात ना, तर जबाबदारपणे वागा. बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना घरी पाठवण्याचं काम मुख्यमंत्री विजय यांनी केलं. हे त्या मुलीच्या त्या दुःखाचं यांना जर वाईट वाटत नसेल आणि दात काढत असेल, गंभीर घटना आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय, की तुम्ही कुठं जाताय, काय करताय आणि कसं वागलं पाहिजे हे ज्यांना कळत नाही, त्यांना ना समाजाचं देणं-घेणं असतं, ना आपण कुठल्या स्थितीतून आलोय हे ज्यांना कळत नाही. ज्या सामान्य कुटुंबातून सगळ्या संघर्षावर मात करून ज्यांना चांगलं वाईट कळतं ना, तेच जबाबदार नागरिक असतात. असली लोक जबाबदार नागरिक नाहीत, एवढंच मला सांगायचंय. खरंय की खोटंय, या बेजबाबदार लोकांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येक डोळे तुम्हाला बघतायत.
हे कशा पद्धतीनं तुमच्याकडे लक्ष आहे, हे तुम्हाला वेळ गेल्यानंतर कळतं. खरं आहे की नाही?